घरामध्ये किचन ट्रॉलीज दिसायला किती सुंदर दिसतात ना। अगदी आपलं किचन मस्त असं दिसतं, पण ते जेवढं मस्त दिसतं तेवढं मेंटेन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं। आणि ट्रॉलीजमध्ये झुरळ होण्याचं प्रमाण हे खूप आहे। मग ट्रॉलीजमधील झुरळ हे कसे घालायचे त्याच व्हिडिओ मी घेऊन आली आणि तीच ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। मी इकडे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे। आपल्याला सोल्यूशन बनवायचं आहे एक, आणि ट्रॉलीज असेल त्याचबरोबर कुठे कुठे असं होतं की आपण स्प्रे नाही मारू शकत, मग तिथे काय करायचं असे दोन ऑप्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एक तर आता हा कांदा जे आहे त्याचे काप करून तुम्ही मिक्सरमधनं काढून घेऊ शकता, किंवा अशा पद्धतीने ग्रेटरच्या साहाय्याने सुद्धा करू शकता। याचा जो काही ज्यूस आहे तो इझिली निघतो। तर तुम्ही बघू शकता आता मी हे दुसऱ्या कंटेनरमध्ये ट्रान्सफर केलेला आहे, आणि इकडे एक मध्यम आकाराचा जो आहे तो कांदा घेतला होता आणि त्याचा मस्त ज्यूस निघाला आहे। यामध्ये मी घातलेला आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर, आणि बेकिंग पावडर इकडे आवर्जून घालायचं आहे। असेच इन्ग्रेडियंट मी सांगते आहे जे की आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात। या तीनही गोष्टी जेव्हा एकत्र मिक्स होतात तेव्हा याचं जे आहे याच्यामध्ये एक फ्लफीनेस येतो आणि हलकेपणा येतो, आणि हे जे आहे छान असं फुलायला लागतं। तर आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मस्त असं तीन इन्ग्रेडियंट मिक्स केल्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक ग्लासभर पाणी। पाणी घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आपलं मस्त असं मॅजिकल सोल्युशन तयार झालेलं आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। मी जसं की तुम्हाला सांगितलं की असं घरामध्ये स्पेसिफिकली आपण आज किचन ट्रॉलीजचं बघतोय, तर किचन ट्रॉलीजमध्ये जे आहे आपण स्प्रे मारू शकत नाही, कारण आपण त्यामध्ये खायच्या वस्तूसुद्धा ठेवतो आणि कुठेतरी आपले सगळे भांडे वगैरे असतात। मग हा जो काही स्प्रे आपण बनवतोय तुम्हाला सगळ्या किचन ट्रॉलीज बाहेर काढायच्या आहे। आतमध्ये पूर्ण हा जो काही आपण स्प्रे बनवतोय हा सगळ्यात पहिले गाळून घ्यायचा आहे, कारण यामध्ये कांद्याचे वगैरे कण असू शकतात, तर ते आपल्या स्प्रे बॉटलमध्ये नको राहायला। मग आपला जो काही स्प्रे बॉटल ती खराब होईल आपला, तर त्यामुळे आपण हे गाळून घेतो आहोत। आणि हे जे काही सोल्युशन आहे जे वरती राहतं, कांद्याची जी काही पेस्ट आहे, कांद्याचे कण हे आपल्याला फेकून द्यायचं, याचा आपल्याला काहीच वापर करायचा नाहीये। आणि जेव्हा तुम्ही सगळे ट्रॉलीज बाहेर काढणार आहात त्यानंतर तुम्हाला हा स्प्रे आधी जे आहे सगळीकडनं मारायचं आहे, पण त्याआधी तुम्हाला मात्र साफसफाई करावं लागेल। छान झाडून घ्यायचं, जर तिकडे झुरळाचे वगैरे अंडे असतील तर मग ते साफ करायचे आहेत, आणि मग तुम्हाला हा जो स्प्रे आहे तो पूर्ण ट्रॉलीज बाहेर काढून तिथे मारायचा आहे। आता हा स्प्रे आपण जे आहे तिथेच न मारता घरामध्ये सगळ्या ठिकाणी मारू शकतो। जिथे जिथे तुमच्या घरामध्ये झुरळ असतील तुम्हाला तिथे मारायचं आहे। पण जसं टायटल आणि थंबनेलवरती मी सांगितलेलं आहे की हा स्प्रे जो आहे तो तुम्हाला स्पेसिफिकली आपण हे जे व्हिडिओ बनवतोय हा किचन ट्रॉलीजसाठी बनवतोय, त्यामुळे मी आज यावरतीच हायलाईट जास्त केलेलं आहे। बट असं काही नाही की तुम्हाला तिथेच वापरायचं आहे, तुम्ही सगळीकडे वापरून घेऊ शकता। आता रोज आपण किचन ओटा साफ केल्यानंतर रात्री झोपण्याच्या आधी सुद्धा तुम्ही किचन ओट्यावरती हा स्प्रे मारू शकता। खरं तर घरामध्ये झुरळ जे आहे किचनमध्ये जास्त, आणि जिथे लाकडी वस्तू आपण ठेवलेल्या आहेत घरामध्ये स्टोरेजच्या तिथे जास्त होतात, त्याचबरोबर कार्डबोर्ड असतील तिथे होतं, तर तिथे सगळीकडे हे तुम्हाला मारून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे मारायचं आहे आपलं जे काही किचनचं बेसिन असतं त्याच्या खाली हा जो पाईप असतो तिथे मात्र तुम्हाला हा स्प्रे मारायचा आहे। इथे सुद्धा झुरळ होण्याची खूप शक्यता असते। तर चला आता मी हा स्प्रे मारून घेते। आता आपण स्प्रे मारून घेतलाय, पण आपण ट्रॉलीजमध्ये स्प्रे मारू शकत नाही। मग त्यासाठी आपल्याला एक लड्डू बनवायचे आहेत झुरळांसाठी, तर आपण तेच बनवून घेऊयात। तर इकडे मी एक चमचा जे आहे पावडर शुगर टाकली आहे। तुम्ही इकडे थोडासा गूळसुद्धा वापरू शकता, किंवा मग जर तुमच्याकडे पावडर शुगर नसेल तर तुम्ही साखरेचा वापर केला तरीही चालेल। तर माझ्याकडे ही आयसिंग शुगर ठेवली होती की जिथे कॉम्बिनेशन असतं साखर आणि कॉर्नफ्लॉवरचं, तर मी तीच जे आहे एक चमचा इकडे वापरलेली आहे। यामध्ये आता आपण 2 चमचे गव्हाचं पीठ घालून घेऊयात। गव्हाचं पिठाऐवजी तुम्ही इकडे मैदासुद्धा वापरू शकता, किंवा तांदळाची पिठी किंवा बेसनाचा वापरसुद्धा करू शकता। पण बेसन घातलं तर थोडं चिकटसर होईल म्हणून आपण इकडे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। मैदासुद्धा तुम्ही वापरू शकता। आता आपल्याला सगळ्यात
मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट घालायचा आहे तो म्हणजे बोरिक पावडर, जे की झुरळांना बिलकुल आवडत नाही आणि या बोरिक पावडरने झुरळं मरतात। हे बोरिक पावडर आपण कॅरमसाठी जे आहे त्यावरती टाकतो किंवा धान्य साठवण्यासाठी सुद्धा बोरिक पावडरचा उपयोग केला जातो। अगदी वर्षानुवर्ष धान्याला कीड सुद्धा लागत नाही। जर तुम्हाला बोरिक पावडर यूज करून धान्य कसं साठवायचं यावरती जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा, म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर करेल। आता इकडे आपल्याला गव्हाच्या पिठाच्या डबल बोरिक पावडर टाकायचं आहे, म्हणजे 2 चमचे आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं तर 4 चमचे बोरिक पावडर घालायचं आहे आणि छान हे मिक्स करायचं आहे। तर आपण यामध्ये जे काही साखर टाकली आहे ती झुरळांना अट्रॅक्ट करण्यासाठी टाकली आहे, बाकी त्याचा उद्देश असा काहीच नाही आहे। तर हे तिन्ही पावडर छान टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बोरिक पावडर हे झुरळं मारण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि याने झुरळं मरतातच मरतात। मी जेव्हा रिसेंटली या घरामध्ये नवीन आले होते तर या घरामध्ये हे घर बंद असल्यामुळे झुरळ होते आणि सामान कार्डबोर्डमध्ये असल्या कारणाने त्याच्यात झुरळ झाले होते। तर मी जेवढे तुमच्यासोबत उपाय शेअर केले आहे सगळे उपाय मी घरामध्ये केलेत आणि आता मी रिसेंटली 15 दिवस घरी राहून आली आहे। घरी नव्हते तरीसुद्धा घरामध्ये एकही झुरळ नव्हतं। फक्त ज्या काही लाकडी वस्तू आहेत त्याला जे आहे मॉइश्चर क्रिएट झालं होतं, तर ते कसं त्यावरती सुद्धा व्हिडिओ लवकरच येणार आहे। आता इथे फक्त अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण बोरिक पावडर हे खूप हलकं असतं ना, तर ते लगेच जे आहे मिक्स होतं। तुम्हाला पाणी टाकल्यानंतर असं वाटेल की पाणी कमी आहे, पण तसं नसतं, ते थोडंच पाणी घालायचं आणि मिक्स करायचं। अगदी तुम्ही बघू शकता मी फक्त चमचा भरून पाणी घातलेलं आहे आणि अगदी याचा गोळा जो आहे तो तयार झालेला आहे। हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। तर हा आपला मस्त असा डो तयार झालेला आहे, फक्त 1 चमचा पाणी आपल्याला लागलेलं आहे। आता आपल्याला याचे जे आहे छोटे छोटे गोळे करायचे आहेत। तर बघा, तुम्हाला जे साईजचे करायचे आहेत त्या साईजचे तुम्ही इकडे गोळे करू शकता आणि अगदी आरामशीर हे गोळे तयार होतात। पण हे गोळे तयार करत असताना जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर नक्कीच त्यांच्यासमोर करू नका आणि जेव्हाही तुम्ही हे ठेवणार आहात तर त्यांच्यासमोर ठेवू नका, कारण त्यांचं पूर्ण लक्ष असतं आणि त्यांना दिसणार नाही अशाच ठिकाणी तुम्हाला हे सगळे गोळे ठेवायचे आहेत। तर झुरळांसाठी मस्त असे आपले लाडू जे आहेत ते तयार झालेले आहेत। आता हे लाडू कुठे कसे ठेवायचे तेच मी तुम्हाला सांगणार आहे। आता माझ्याकडे तर इकडे काही ट्रॉलीज नाही आहे, त्यामुळे मी बाकी ठिकाणी टाकणार आहे, पण तुम्हाला हे सगळे लाडू ट्रॉलीच्या कानाकोपऱ्यात टाकायचे आहेत। त्याचबरोबर सिलेंडरच्या खाली भरपूर झुरळ होतात, तिथे सुद्धा तुम्हाला हे जे आहे ते टाकून घ्यायचं आहे। आणि बहुतेक वेळा असं होतं की काही काही ठिकाणी आपल्याला टाकायचं असतं, मग तशा ठिकाणी जर तुम्हाला ते चिपकवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चिपकू सुद्धा शकता। तर इकडे फ्रीजच्या खाली मी अशा पद्धतीने याला चिपकून घेतलेला आहे। तुम्हाला जिथे वाटलं तिथे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। घरामध्ये सगळ्या कानाकोपऱ्यात तुम्हाला टाकायचं आहे, जिथे कार्डबोर्ड असेल तिथे तर टाकायचं आहे, पण स्वच्छता मात्र तुम्हाला ठेवायची आहे। ट्रॉलीची स्वच्छता नेहमी ठेवली की झुरळं होत नाहीत आणि अशा पद्धतीने तुम्ही आपल्या चॅनलवरती झुरळांचे हॅक्स शेअर केलेले आहेत, ते हॅक्स नक्की वापरू शकता आणि त्याने नक्की झुरळ जातात। हा व्हिडिओ तुम्हाला आय होप आवडलेला असेल आणि यस, हा व्हिडिओ जो आहे हा खूप मस्त झालेला आहे। हे नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा। असेच नवनवीन आणि मस्त व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। तर चला मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी।